नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम किंवा पहिल्यांदा जर तुम्ही या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही चॅनलला या ठिकाणी लगेच सबस्क्राईब करून घ्या. या ठिकाणी आपला आजचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे? 2021 मधील जेवढ्याही महत्त्वाच्या योजना वेगवेगळ्या राज्याच्या सरकारने लॉन्च केलेल्या आहेत, त्या सर्व योजना आपण एकाच व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. ठीक आहे? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हा एकच व्हिडिओ असणार आहे, मास्टर व्हिडिओ असणार आहे, ज्याच्या अंतर्गत आपण एकूण 60 पेक्षा जास्त योजनांचे प्रश्न उत्तर किंवा योजनांचा आपण अभ्यास या एकाच व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्याच्यामुळे वही आणि पेन घेऊन लगेच बसा. तुम्हाला लिहून घ्यायचं नसेल तर ॲटलीस्ट व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या नजरेखालून एक-एक योजना एकदा तरी तुम्ही पाहून घ्या. क्लिअर? चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न पाहूया, म्हणजेच पहिली योजना पाहूया. शून्य व्याज पीक कर्ज योजना ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू केली गेलेली योजना आहे? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आंध्र प्रदेश राज्य सरकारने शून्य व्याज पीक कर्ज योजना ही योजना त्यांच्या राज्याच्या अंतर्गत सुरू केलेली योजना आहे. आता याच्याबद्दल एक दोन कारणं लिहून घ्या. पहिला पॉइंट लिहून घ्या. ज्यांनी मागील हंगामामध्ये 1,00,000 रुपयापर्यंत कर्ज घेतले होते आणि त्यांना निर्धारित वेळेमध्ये परतफेड केली होती तर त्यांना हे कर्ज देण्यात आलेले आहे. आणि दुसरा एक पॉइंट लिहून घ्या. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना रब्बी हंगामात 1,00,000 रुपयापर्यंतचे पीक कर्ज देण्यात आलेले होते. ही सुद्धा गोष्ट लिहून घ्या. महत्वाचं काय असतं? योजनेचं नाव शून्य व्याज पीक कर्ज योजना आणि कोणत्या राज्याने ही सुरू केली आहे? आंध्र प्रदेश राज्याने. गोष्टी लक्षात आल्या? पाहूया पुढची योजना, म्हणजे प्रश्न क्रमांक दुसरा. महासमृद्धी महिला सक्षमीकरण ही जी काही योजना आहे ती योजना कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने महासमृद्धी महिला सक्षमीकरण नावाची योजना सुरू केली गेली आहे. तर याच्याबद्दल लगेच 2-3 पॉइंट लिहून घ्या. पहिला पॉइंट लिहून घ्या. ग्रामीण महाराष्ट्रातील महिलांना सक्षम करण्यासाठी तसेच महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अशा प्रकारची ही योजना सुरू करण्यात आली आहे. ज्याच्या अंतर्गत दुसरा अजून एक पॉइंट लिहून घ्या. कमी व्याज कर्जासह आर्थिक सहाय्य प्रदान करणे आणि मोफत कायदेशीर सल्ला देणे हा सुद्धा उद्देश या योजनेच्या मागचा आहे. सोबत या योजनेचं नाव काय? परत एकदा वाचून दाखवतो. महासमृद्धी महिला सक्षमीकरण योजना, जी महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे. सोबत अजून एक प्लस पॉइंट स्टार मार्क करून लिहून घ्या. महाराष्ट्राचे सध्याचे ग्रामविकास मंत्री कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे हसन मुश्रीफ. गोष्टी लक्षात आल्या? पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. मुख्यमंत्री घर घर रेशन योजना ही जी काही योजना आहे ती योजना कोणत्या राज्यात सुरू केली गेलेली योजना आहे? तर 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने अशा प्रकारची योजना सुरू केली आहे. योजनेचं नाव काय? परत एकदा वाचतो. मुख्यमंत्री घर घर रेशन योजना. या ठिकाणी याच्या मागचा उद्देश काय? तर लगेच 2-3 पॉइंट लिहून घ्या. पहिला पॉइंट लिहून घ्या. घरपोच रेशन वितरणासाठी ही योजना सुरू केली आहे. दुसरा पॉइंट लिहून घ्या. जे काही लाभार्थी आहेत, बेनिफिशरी आहेत, तर त्यांना त्यांच्या दारामध्ये पॅक केलेले गव्हाचे पीठ आणि तांदूळ अशा प्रकारचे जे पण रेशन दुकानावरती भेटत असतं, ते सर्व साहित्य पॅकिंगमध्ये त्या लाभार्थ्यांना त्यांच्या दारामध्ये पोहोचवणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. आणि तिसरा एक पॉइंट लिहून घ्या. लाभार्थ्यांना अनुदानित अन्नधान्याच्या किमतीसह प्रक्रिया शुल्क भरावे लागणार आहे, एवढी त्याच्या मागची एक कंडिशन आहे. क्लिअर? तर पर्याय क्रमांक बी. दिल्ली या सरकारने मुख्यमंत्री घर घर रेशन योजना ही सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक चौथा. बिनव्याजी पीक कर्ज योजना ही योजना कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे? पहा, बिनव्याजी पीक कर्ज योजना. तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने बिनव्याजी पीक कर्ज योजना ही योजना सुरू केली आहे आपल्या राज्याच्या अंतर्गत. परंतु या ठिकाणी हे जे काही पीक कर्ज आहे त्याची लिमिट किती असणार आहे? तर 3 लाखापर्यंत ही बिनव्याजी पीक कर्ज योजना असणार आहे. ज्याच्या अंतर्गत परत 2 पॉइंट लिहून घ्या. पहिला पॉइंट लिहून घ्या. शून्य व्याज दराने 3 लाख पर्यंत पीक कर्ज प्रदान करणे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे. आणि दुसरा एक पॉइंट लिहून घ्या. डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत जे शेतकरी त्यांच्या कर्जाचे व्याज 3 लाखापर्यंत परत करतात त्यांना हे व्याज अनुदान मिळते. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला महत्वाची आहे, लक्षात ठेवायची आहे. मी परत एकदा सांगतो, त्या राज्याची योजना आणि ती योजना कोणत्या राज्याची आहे एवढंच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. परंतु त्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती असणे, एक्स्ट्रा माहिती लिहून घेणे हे सुद्धा तेवढंच फायदेशीर आहे. तर या ठिकाणी बिनव्याजी पीक कर्ज योजना ही आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारची आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा. सुपर 75 शिष्यवृत्ती योजना काय आहे? परत एकदा मी इंग्रजीमध्ये सांगतो. सुपर 75 स्कॉलरशिप स्कीम ही जी काही योजना आहे, स्कीम आहे, ती कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे?
तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जम्मू काश्मीर. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेश सरकारने सुपर 75 शिष्यवृत्ती योजना नावाची स्कीम सुरू केली आहे. कशासाठी आहे? तर त्याच्या अंतर्गत परत 3 पॉइंट लिहून घ्या. पहिला पॉइंट लिहून घ्या. गरीब कुटुंबातील बुद्धिमान मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करणे हा याच्या मागचा प्रमुख मोठो आहे, उद्देश आहे. दुसरा पॉइंट लिहून घ्या. मुलींना त्यांच्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी मदत करण्यासाठी त्यांचे शिक्षण सोडून द्यावे लागते. त्याच्यामुळे ही योजना सुरू केली आहे. सुपर 75 शिष्यवृत्ती योजना. शिक्षण सोडायला लागू नये त्याच्यासाठी ही योजना असणार आहे, ज्याच्या अंतर्गत जे काही गरीब कुटुंबातील बुद्धिमान मुली आहेत त्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे. सोबत सोबत अजून एक पॉईंट लिहून घ्या. तिसरा पॉईंट, लेफ्टनंट गव्हर्नर कोण आहेत सध्याचे जम्मू आणि काश्मीरचे? मनोज सिन्हा. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच पर्वतधारा योजना ही योजना कोणत्या राज्यात सुरू केली गेलेली योजना आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हिमाचल प्रदेश. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने पर्वतधारा योजना ही योजना त्यांच्या राज्याच्या अंतर्गत सुरू केली आहे. परत याच्याबद्दल 3 पॉइंट लिहून घ्या. पाण्याचे स्रोत टवटवीत करणे आणि जलचरांचे पुनर्भरण करणे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे. दुसरा मुद्दा लिहून घ्या. उतार असलेल्या शेतांमध्ये सिंचन सुविधा पुरवणे हा सुद्धा याच्या मागचा पर्पज आहे, मोठो आहे. आणि तिसरा पॉइंट एक लिहून घ्या. ही योजना वन विभागामार्फत वन क्षेत्रामध्ये राबवली जात आहे, ज्याच्यावरती 20 कोटी रुपये एवढं अनुदान सुद्धा मान्य झालेलं आहे. गोष्टी लक्षात आल्या? अशा प्रकारे पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. स्टार मार्क करून ठेवा. 100% हा प्रश्न विचारला जाणार. एक शाळा एक IAS कार्यक्रम ही जी काही योजना आहे, कॅम्पेन आहे, कोणत्या राज्यात सुरू केलं गेलं आहे? इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं तर काय आहे? वन स्कूल वन IAS प्रोग्राम. तर अशा प्रकारे 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ राज्य. तर केरळ राज्याने ही योजना सुरू केली आहे, ज्या योजनेचं नाव आहे एक शाळा एक IAS कार्यक्रम. योजना म्हणा किंवा कॅम्पेन म्हणा. तर या ठिकाणी परत त्याबद्दल 2-3 गोष्टी लिहून घ्या. पहा, एकही योजना मी अशी घेतली नाही ज्याच्याबद्दल फक्त प्रश्न आणि उत्तर मी सांगितलेलं आहे. प्रत्येक योजनाबद्दल अत्यंत महत्वाची माहिती तुमच्या समोर सादर करत आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता पहा. या ठिकाणी मग याच्याबद्दल पहिला पॉइंट लिहून घ्या. आर्थिक दुबल विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारची ही योजना असणार आहे. त्याच्या अंतर्गत दुसरा पॉइंट लिहून घ्या. केरळ या राज्यभरातील 10,000 गुणवंत परंतु आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना नागरी सेवा आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण देणे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे. गोष्टी लक्षात आल्या? तर या ठिकाणी वन स्कूल वन IAS प्रोग्राम म्हणजेच एक शाळा एक IAS कार्यक्रम ही जी काही योजना आहे, अभियान आहे, कार्यक्रम आहे, ते केरळ राज्यामध्ये सुरू केलं आहे. ज्या ठिकाणी केरळचे जे काही सध्याचे जे काही राज्यपाल आहेत त्यांच्याबद्दल नाव लिहून घ्या. आरिफ मोहम्मद खान. अशा प्रकारे पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. मिशन ऑक्सिजन स्वावलंबन नावाची जी काही योजना आहे ती कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे? तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आपल्या राज्यात म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये मिशन ऑक्सिजन स्वावलंबन ही जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आली होती. याच्या मागचा प्रमुख उद्देश काय तर लगेच लिहून घ्या. राज्याच्या ऑक्सिजनच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारची ही योजना मिशन ऑक्सिजन स्वावलंबन ही योजना सुरू करण्यात आली होती. परत एकदा अजून एक मुद्दा लिहून घ्यायचा असलं तर स्टार मार्क करून घ्या. मेन उद्देश काय आहे? ऑक्सिजन स्वावलंबी राज्य होण्यासाठी उत्पादन आणि साठवण वाढवून महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था मजबूत करणे हा याच्या मागचा प्रमुख मोठो आहे, उद्देश आहे, पर्पज आहे. तर अशा प्रकारे मिशन ऑक्सिजन स्वावलंबन ही जी काही योजना आहे ती महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांच्या राज्याच्या अंतर्गत सुरू केली आहे. गोष्टी लक्षात आल्या? पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. स्टार्टअप इकोसिस्टमला चालना देण्यासाठी कोणत्या राज्यामध्ये योजना सुरू केली गेली आहे? तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. परत एकदा महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही स्टार्टअप आहे तर त्या स्टार्टअप इकोसिस्टमला चालना देण्यासाठी टू बूस्ट स्टार्टअप इकोसिस्टम याच्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने योजना सुरू केली आहे. याच्याबद्दल लगेच 2 पॉइंट लिहून घ्या. पहिला पॉइंट लिहून घ्या. IT पेटंट भरण्यासाठी नाविन्यपूर्ण स्टार्टअपला आर्थिक मदत देण्याचे उद्दिष्ट असणाऱ्या या योजनेच्या अंतर्गत दुसरा एक पॉइंट लिहून घ्या. 2 लाख ते 10 लाखांची आर्थिक मदत स्टार्टअपच्या कल्पनांसाठी गुणवत्ता चाचणी आणि प्रमाणपत्रासाठी म्हणजे सर्टिफिकेटसाठी 2 लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत केली जाईल या योजनेच्या अंतर्गत. आणि ही जी काही योजना आहे ती कशासाठी सुरू करण्यात आली आहे? स्टार्टअप इकोसिस्टमला चालना देण्यासाठी. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच पंख अभियान नावाचे एक कॅम्पेन नावाचे एक अभियान कोणत्या राज्यात सुरू केलं गेलं आहे? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. 2 स्टार मार्क करून ठेवू शकता. तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. मध्य प्रदेश या राज्य सरकारने पंख अभियान नावाचं एक अभियान सुरू केलं गेलं आहे.
या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही पंख अभियान आहे ते कोणत्या दिवशी सुरू करण्यात आलं, तर त्या दिवसाला सुद्धा महत्त्व आहे. राष्ट्रीय बालिका दिवस म्हणजेच काय, नॅशनल गर्ल चाइल्ड डे असं त्याला म्हणता येतं. आणि या ठिकाणी राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा करण्यात येतो? 24 जानेवारीला दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. या ठिकाणी परत आता 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी पहिला पॉइंट लिहून घ्या. आपल्या पितृसत्ताक समाजामध्ये मुलींना असमानता आणि अत्याचाराबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी या पंख अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. आणि दुसरा एक पॉइंट लिहून घ्या. मुलींच्या सक्षमीकरण आणि वाढीसाठी मदत करणे म्हणून या उद्देशाने हे पंख अभियान सुरू केलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. या पंखमध्ये स्पेलिंग काय आहे? PANKH. 100% याच्याबद्दल फुल फॉर्म विचारण्यात आलेला आहे बऱ्याच टाइपच्या एक्झाममध्ये. या ठिकाणी मग Pचा फुल फॉर्म काय? प्रोटेक्शन. एचा फुल फॉर्म काय? अवेअरनेस. एनचा फुल फॉर्म काय? न्यूट्रिशन. केचा फुल फॉर्म काय? नॉलेज. आणि एचचा फुल फॉर्म काय? हेल्थ. गोष्टी लक्षात आल्या? व्यवस्थितपणे लिहून घ्या. 1-2 मिनिट एक्स्ट्रा लागू द्या. परंतु एखाद्या योजनेबद्दल, अभियानाबद्दल, कॅम्पेनबद्दल व्यवस्थितपणे माहिती जाणून घेणे हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11वा. मास्क नाही तर हालचाल नाही. इंग्रजीमध्ये म्हणता येईल नो मास्क नो मूव्हमेंट नावाची ही जी काही योजना आहे ती कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे? तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. राजस्थान राज्य सरकारने नो मास्क नो मूव्हमेंट म्हणजेच मास्क नाही तर हालचाल नाही नावाची योजना त्या राज्याच्या अंतर्गत सुरू केली आहे. ज्याच्या मागचा उद्देश काय? तर लगेच लिहून घ्या. साधी गोष्ट आहे, स्वाभाविक आहे. राज्यातील जी काही कोरोनाची साखळी आहे ती तोडण्यासाठी अशा प्रकारची योजना राजस्थान राज्य सरकारने सुरू केली आहे. ज्या योजनेचं नाव होतं, कॅम्पेनचं नाव होतं नो मास्क नो मूव्हमेंट. अशा प्रकारे पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. मुख्यमंत्री वात्सल्य योजना काय आहे योजनेचं नाव? मुख्यमंत्री वात्सल्य योजना ही जी काही नावाची योजना आहे ती कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. उत्तराखंड. तर उत्तराखंड राज्य सरकारने मुख्यमंत्री वात्सल्य योजना या योजनेला प्रारंभ केला आहे. ज्याच्या अंतर्गत परत 3 पॉइंट लिहून घ्या. पहिला पॉइंट लिहून घ्या. ड्यू टू कोविड म्हणजेच काय, कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी अशा प्रकारची ही योजना सुरू करण्यात आली आहे. ज्याच्या अंतर्गत दुसरा पॉइंट लिहून घ्या. उत्तराखंड राज्य सरकारकडून जी काही मिळणारी आर्थिक मदत असणार आहे ते थेट DBTद्वारे अनाथ मुलांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल. या ठिकाणी DBT म्हणजेच काय, डायरेक्ट बँक ट्रान्सफर. तर या ठिकाणी सरकारकडून जेवढीही मिळणारी आर्थिक मदत असेल त्या आपल्या अनाथ झालेल्या मुलांसाठी तेवढी सगळी मदत डायरेक्ट बँकेमध्ये जमा होणार आहे. म्हणजेच काय, 100% ट्रान्सपरन्सी. तर या ठिकाणी आणि तिसरा एक पॉइंट लिहून घ्या. हे जे काही बिचारे अनाथ झालेले मुलं आहेत त्यांच्यासाठी नोकऱ्यांमध्ये 5% आरक्षण देण्याची सुद्धा घोषणा केलेली आहे उत्तराखंड राज्य सरकारने. तर अशा प्रकारे कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी ही जी काही योजना सुरू केली आहे ती उत्तराखंड राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे. ज्या योजनेचं नाव परत एकदा सांगतो, मुख्यमंत्री वात्सल्य योजना. अशा प्रकारे पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा. आत्मनिर्भर कृषक समन्वयित विकास योजना ही जी काही योजना आहे ती कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे? तर 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. UP म्हणजेच काय, उत्तर प्रदेश या राज्य सरकारमध्ये आत्मनिर्भर कृषक समन्वित विकास योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्याच्या अंतर्गत परत 3 पॉइंट लिहून घ्या. पहिला पॉइंट लिहून घ्या. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आणि त्यांचे उत्पन्न सुधारित करण्यासाठी अशा प्रकारची ही योजना सुरू करण्यात आली आहे. ज्याच्या अंतर्गत दुसरा पॉइंट लिहून घ्या. कृषी क्षेत्रावर म्हणजेच काय, अग्रिकल्चरल सेक्टर याच्यावरती लक्ष केंद्रित केले जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत. आणि तिसरा एक पॉइंट लिहून घ्या. जवळपास 100 कोटींचा खर्च प्रस्तावित करण्यात आलेला आहे या योजनेसाठी. योजनेचं नाव काय आहे? आत्मनिर्भर कृषक समन्वित विकास योजना, जी योजना उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14वा. नुकतेच किल कोरोना कॅम्पेन काय आहे? कॅम्पेनचं नाव किल कोरोना कॅम्पेन हे नावाचे जे काही अभियान आहे, कॅम्पेन आहे ते कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले होते? तर 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. मध्य प्रदेश या राज्यामध्ये किल कोरोना कॅम्पेन नावाचं अभियान सुरू करण्यात आलं होतं. त्याच्या अंतर्गत परत 3 पॉइंट लिहून घ्या. किल कोरोना कॅम्पेन याच्या अंतर्गत काय करण्यात येणार आहे? तर घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे. कशासाठी करणे? तर दुसरा पॉइंट लिहून घ्या. कोविड-19 रुग्ण शोधण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे. आणि तिसरा पॉइंट एक लिहून घ्या. जे काही सर्वेक्षण करणारी टीम असणार आहे या किल कोरोना कॅम्पेनच्या अंतर्गत त्या सर्वेक्षण करणाऱ्या प्रत्येक कार्यसंघाला संपर्क नसलेले थर्मोमीटर, पल्स ऑक्सिमीटर आणि अत्यावश्यक संरक्षक उपकरणे देण्यात येतील या सर्वेक्षण करणाऱ्या टीमला. गोष्टी लक्षात आल्या? तर अशा प्रकारे मध्य प्रदेश या राज्य सरकारने किल कोरोना कॅम्पेन सुरू केलेला आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15वा. विद्यार्थी क्रेडिट कार्ड पुढाकार नावाची जी काही योजना आहे ती योजना कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे?
तर या ठिकाणी 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पश्चिम बंगाल या राज्य सरकारने विद्यार्थी क्रेडिट कार्ड पुढाकार, इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं तर स्टुडंट क्रेडिट कार्ड इनिशिएटिव्ह या नावाची योजना सुरू करण्यात आली होती. ज्याच्या अंतर्गत परत 2 पॉइंट लिहून घ्या. पहिला पॉइंट लिहून घ्या. ही जी काही योजना आहे स्टुडंट क्रेडिट कार्ड इनिशिएटिव्ह योजना, या योजनेअंतर्गत देशांतर्गत किंवा बाहेर कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये डॉक्टरेट किंवा पोस्ट डॉक्टरेट संशोधन कार्यासह व्यावसायिक अभ्यासक्रमापर्यंतचे शिक्षण समाविष्ट असणार आहे. ज्याच्या अंतर्गत दुसरा पॉइंट लिहून घ्या. विद्यार्थ्यांना शैक्षणिक हेतूसाठी 10 लाख रुपयापर्यंत सॉफ्ट लोन प्रदान करणे, एवढं याच्या मागचा उद्देश आहे. या ठिकाणी सॉफ्ट लोन म्हणजे काय, अत्यंत त्याला काय असणार आहे, कमीत कमी इंटरेस्ट असणार आहे, बरोबर का नाही. आणि तिसरा एक पॉइंट लिहून घ्या. या ठिकाणी जर तुम्हाला लोन भेटण्यात आलं, सपोज चला 10 लाख रुपये लोन भेटण्यात आलं, परंतु ते असं नाही की कंपल्सरी तुम्हाला लगेच भरायचं आहे वापस 1 वर्षात, 2 वर्षात, 4 वर्षात. तर त्याच्यासाठी 15 वर्षाच्या परतफेडीच्या कालावधीसह सुद्धा त्याला एक्सपायरी दिलेली आहे. क्लिअर गोष्टी लक्षात आल्या. तर ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत स्टुडंट क्रेडिट कार्ड इनिशिएटिव्ह या योजनेच्या अंतर्गतसाठी. तर या ठिकाणी अशा प्रकारची ही जी काही योजना आहे ती पश्चिम बंगाल या राज्य सरकारने सुरू केली आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा. अलीकडेच हर घर पाणी हर घर सफाई नावाची ही जी काही योजना आहे, ही योजना कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे? तर 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पंजाब या राज्यामध्ये हर घर पाणी हर घर सफाई नावाचं एक कॅम्पेन योजना स्कीम सुरू करण्यात आली आहे पंजाब या राज्यामध्ये. परत याच्याबद्दल एक पॉइंट लिहून घ्या. पुढील वर्षी मार्च पर्यंत म्हणजेच काय मार्च 22 पर्यंत सर्व ग्रामीण भागांमध्ये घरांमध्ये 100% पिण्यायोग्य पाईप पाणी पुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण करणे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे. सोबत सोबत या ठिकाणी कशाचं वर्णन करण्यात आलं आहे, पाण्याबद्दल वर्णन करण्यात आलं. तर या ठिकाणी पाण्याबद्दल वर्णन करण्यात आलं, त्याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लगेच लिहून घ्या. असं कोणतं शहर आहे ज्या ठिकाणी 24/7 म्हणजे 24 तास 100% नळाने पाणी देणारे पहिलं शहर ते ठरलेलं आहे. तर या ठिकाणी त्या शहराचं नाव आहे पुरी, जे की ओडिसा या राज्यामध्ये स्थित आहे. दुसरा एक पॉइंट लिहून घ्या. 100% हर घर जल करणारे पहिलं राज्य कोणतं आहे? म्हणजेच काय, त्या राज्यातील प्रत्येक ग्रामीण गावागावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये नळ कनेक्शनद्वारे पिण्यायोग्य पाणी हे प्रोव्हाइड करण्यात येत आहे. तर या ठिकाणी त्या राज्याचं नाव आहे गोवा, जे की पहिलं राज्य बनलेलं आहे 100% हर घर जल हे मिशन इम्प्लिमेंट करणारं. आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या. हर घर तक नल हे जे काही लक्ष्य आहे आपल्या भारत सरकारचं कधीपर्यंत ठेवलेलं आहे 2024 पर्यंत. म्हणजेच काय, अप टू 2024 पर्यंत भारताच्या प्रत्येक ग्रामीण भागाभागामध्ये प्रत्येक घरामध्ये हे पिण्यायोग्य जे काही पाणी असतं ते डायरेक्ट नळाने येणार आहे. म्हणजेच काय, प्रत्येक घराघरामध्ये नळाचं कनेक्शनचं पाणी येणार आहे. ठीक आहे. आणि त्याचं लक्ष किती ठेवलं आहे आपल्या केंद्र सरकारने 2024 पर्यंत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हर घर पाणी हर घर सफाई ही जी काही योजना आहे ती पंजाब राज्य सरकारने सुरू केली आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा. ज्ञान मिशन नावाची जी काही योजना आहे ती कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे? म्हणजेच काय, नॉलेज मिशन नावाची स्कीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. केरळ या राज्य सरकारने नॉलेज मिशन म्हणजेच काय, ज्ञान मिशन नावाची योजना सुरू केलेली आहे. या ठिकाणी याच्याबद्दल परत एक पॉइंट लिहून घ्या, प्लस पॉइंट लिहून घ्या. मिशन नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देईल. हे जे काही मिशन आहे ते नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देईल, ज्ञान उपक्रमांचे समन्वय करेल आणि तरुणांना अद्ययावत कौशल्यांनी सुसज्ज करेल. हा याच्या मागचा प्रमुख उद्देश असणार आहे किंवा पर्पज असणार आहे. ज्या ठिकाणी नॉलेज मिशन असं या योजनेचं नाव आहे, जी केरळ या राज्य सरकारने सुरू केली आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 18वा. सेहत नावाचं आरोग्य विमा योजना, आरोग्य विमा स्कीम, हेल्थ इन्शुरन्स स्कीम सेहत नावाची ही जी काही स्कीम आहे ती कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे? तर 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत ही जी काही आरोग्य विमा योजना आहे जिचं नाव आहे सेहत, अशा प्रकारची ही योजना सुरू करण्यात आली आहे. ज्याच्या अंतर्गत परत 3 पॉइंट लिहून घ्या. पहिला पॉइंट लिहून घ्या. सर्व आर्थिकदृष्ट्या कमकुवत क्षेत्रांसाठी आरोग्य विमा प्रदान करणे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे. दुसरा पॉइंट लिहून घ्या. जम्मू काश्मीरमधील लाभार्थींना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत संरक्षण देण्यात आलेले नव्हते आणि त्याच्यामुळे तिसरा पॉइंट लिहून घ्या. त्या अशा लाभार्थ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ही योजना 2021 मध्ये सुरू करणार आहेत, ज्या योजनेचं नाव आहे सेहत आरोग्य विमा योजना. म्हणजेच काय, सेहत हेल्थ इन्शुरन्स स्कीम. तर अशा प्रकारची ही जी काय स्कीम आहे ती जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 19 नंबरचा. रोजगार बाजार पोर्टल नावाचं एक विद्यार्थी मित्रांनो पोर्टल आहे. हे पोर्टल किंवा हे अभियान किंवा ही जी काही योजना आहे स्कीम आहे ती कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे? पहा, योजनेच्या अंतर्गतच त्याचा अर्थ लपलेला आहे.
रोजगार बाजार पोर्टल म्हणजे असे एक पोर्टल असणार आहे, ज्या ठिकाणी रोजगाराच्या बाबतीमध्ये आपल्याला न्यूज भेटणार आहेत कंटिन्यू. तर या ठिकाणी 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक सी, दिल्ली. तर या ठिकाणी दिल्ली या केंद्रशासित प्रदेश सरकारने रोजगार बाजार पोर्टल नावाचं एक पोर्टल सुरू केलं आहे. ज्याच्या अंतर्गत त्याचा पर्पज काय, मोटो काय आहे? तर नोकरी शोधणारे आणि नियोक्ते दोघांसाठी ही वेबसाईट असणार आहे, पोर्टल असणार आहे. नोकरी शोधणारे म्हणजे काय? ज्यांना जॉब पाहिजे आहे ते आणि नियोक्ते म्हणजे जे जॉब देणार आहेत ते. बरोबर? गोष्टी लक्षात आल्या? कन्फ्युजन नका करून घेऊ. तर या ठिकाणी हे जे काही पोर्टल आहे ते सुरू करण्यात आलं आहे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये. याच्या मागचं प्रमुख कारण काय आहे? तर दिल्लीतील जे काही बेरोजगारीचं प्रमाण आहे, अनएम्प्लॉयमेंटचं जे काही रेट आहे ते कमी करण्यासाठी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने रोजगार बाजार पोर्टल हे सुरू करण्यात आलं आहे त्यांच्या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत. तर अशा प्रकारे आजचा शेवटचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20वा. पेन्शन कनुका नावाची जी काही योजना आहे ती कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे? तर या ठिकाणी 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आंध्र प्रदेश. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेश या राज्यामध्ये पेन्शन कनुका नावाची योजना सुरू करण्यात आली आहे. ज्याच्या अंतर्गत परत एक पॉइंट लिहून घ्या. समाजातील गरीब आणि असुरक्षित घटकांचे विशेषतः वृद्ध आणि दुर्बल, विधवा आणि अपंगत्व असलेल्या व्यक्तींच्या सन्माननीय जीवनासाठी कष्ट सुधारणे असं हे प्रमुख उद्देश आहे या पेन्शन कनुका योजनेच्या अंतर्गत. ठीक आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पेन्शन कनुका नावाची जी काही स्कीम आहे, योजना आहे ती आंध्र प्रदेश या राज्य सरकारने सुरू केली आहे. इम्पॉर्टंट योजना आहे, स्टार मार्क करून ठेवा. स्मार्ट किचन योजना नावाची जी काही योजना आहे ती कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे? पहा, आपण जवळपास 20 ते 30 योजना पाहणार आहोत. प्रत्येक योजना ही कोणत्या राज्याची आहे आणि त्या योजनेचा पर्पज काय, उद्देश काय, हेतू काय याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. केरळ या राज्य सरकारने स्मार्ट किचन योजना ही योजना त्यांच्या राज्याच्या अंतर्गत सुरू केलेली योजना आहे. ज्याच्या अंतर्गत 2 पॉइंट लिहून घ्या. पहिला पॉइंट लिहून घ्या. घरगुती उपकरणे किंवा ते उपकरणे खरेदी करण्यासाठी सर्व क्षेत्रातील महिलांना कर्ज देण्यात येणार आहे या स्मार्ट किचन योजनेच्या अंतर्गत. आणि दुसरा एक पॉइंट लिहून घ्या. स्वयंपाकघराचे आधुनिकरण म्हणजेच काय? किचनचे मॉडिफिकेशन करणे आणि घरगुती कामांमध्ये गृहिणींना येणारी अडचण कमी करणे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे. गोष्टी लक्षात आल्या? तर या ठिकाणी या योजनेचं नाव आहे स्मार्ट किचन योजना, जी सुरू केली आहे केरळ या राज्य सरकारने. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक दुसरा. युद्ध प्रदूषण के विरुद्ध नावाचं एक अभियान आहे, नावाचं एक कॅम्पेन आहे. तर ते नावाचं कॅम्पेन कोणत्या राज्याने सुरू केलं आहे? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दिल्ली. तर या ठिकाणी स्वाभाविक आहे, युद्ध प्रदूषण के विरोध असं म्हटल्यामुळे लगेच क्लिक झालं पाहिजे. प्रदूषण म्हटलं की कोणतं आहे टॉप? दिल्ली. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लगेच याच्याबद्दल 2 पॉइंट लिहून घ्या. पहिला पॉइंट लिहून घ्या. हे जे काही अभियान आहे ते सुरू करण्यामागचं कारण काय? तर दिल्लीतील प्रदूषण पातळी कमी करणे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे. आणि दुसरा एक पॉइंट लिहून घ्या. धूळ निपटण्यासाठी दिल्ली सरकारकडून धूळ विरोधी मोहीम सुरू केली जात आहे, ज्या मोहिमेचं नाव आहे युद्ध प्रदूषण के विरोध में. आणि या ठिकाणी तिसरा एक चालता चालता पॉइंट लिहून घ्या. दिल्लीचे सध्याचे व्हाईस गव्हर्नर उपराज्यपाल कोण आहेत? अनिल बैजल. गोष्टी लक्षात आल्या? अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक तिसरा. शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही जी काही योजना आहे ती कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे? स्वाभाविक आहे, या व्यक्तींच्या नावावरून लगेच क्लिक झाला असेल. तर या ठिकाणी 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. तर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही सुरू केली आहे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत. ज्या अंतर्गत ही जी काही योजना आहे शरद पवार ग्राम समृद्धी योजना, या योजनेचा उद्देश काय, पर्पज काय? तर जे काही डिसेबल लोक असतात, अपंग लोक असतात, त्या अपंगांना मदत करण्यासाठी एक डिजिटल व्यासपीठ तयार केलेलं आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या पण काही अडी-अडचणी येत असाल त्या सॉल्व्ह करण्यासाठी हे डिजिटल व्यासपीठ उभारण्यात आले आहे. तर या ठिकाणी योजनेचं नाव आहे शरद पवार ग्राम समृद्धी योजना, जी महाराष्ट्र राज्याने सुरू केली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. शिवभोजन योजना ही जी काही योजना आहे ती कोणत्या राज्यात सुरू केली गेलेली योजना आहे? तर स्वाभाविक आहे, याचं सुद्धा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आपल्याच महाराष्ट्र राज्य सरकारने शिवभोजन योजना ही योजना या आपल्या राज्याने सुरू केली आहे. तर या ठिकाणी ही जी काही शिवभोजन योजना आहे त्याच्या मागचा पर्पज काय? तर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यातील जे काही आपले गरीब लोक आहेत त्या गरिबांना फक्त 10 रुपयामध्ये पोटभर जेवण हे या योजनेच्या मागचं प्रमुख उद्दिष्ट आहे. योजनेचं नाव आहे शिवभोजन योजना, जी आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. अलीकडेच अंकुर नावाची एक योजना आहे विद्यार्थी मित्रांनो. अंकुर स्कीम पहा, ANKUR अंकुर नावाची स्कीम आहे ती कोणत्या राज्यामध्ये सुरू केली गेली आहे? तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. मध्य प्रदेश या राज्य सरकारच्या अंतर्गत अंकुर योजना नावाची स्कीम सुरू करण्यात आली आहे. ज्याच्या मागचा उद्देश काय, पर्पज काय? तर स्टार मार्क करून लगेच त्याच्या मागचा हेतू, उद्देश लिहून घ्या. या अंकुर योजनेअंतर्गत
पावसाळ्यामध्ये झाडे लावण्यासाठी नागरिकांना बक्षीस दिले जाईल. या उपक्रमाअंतर्गत सहभागी होणाऱ्या नागरिकांना कार्यक्रमामध्ये लोकसहभाग सुनिश्चित करण्यासाठी प्राणवायू पुरस्कार सुद्धा दिला जाईल. या पुरस्काराचं नाव लक्षात ठेवा, प्राणवायू पुरस्कार. किंवा तुम्हाला यदा कदाचित असा फिरवून पण विचारला जाऊ शकतो प्रश्न, की प्राणवायू पुरस्कार हा जो काही पुरस्कार आहे तो कोणत्या राज्य सरकारने देण्यास सुरुवात केली आहे? तर त्याचं सुद्धा उत्तर काय असणार आहे? मध्य प्रदेश. आणि या ठिकाणी ही जी काही योजना आहे त्या योजनेचं नाव आहे अंकुर योजना. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. मुख्यमंत्री चिरंजीवी योजना नावाची जी काही योजना आहे ती कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे? तर 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राजस्थान राज्य सरकारने मुख्यमंत्री चिरंजीवी योजना नावाची जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आली आहे, ज्याच्या अंतर्गत परत एकदा 2 पॉइंट लिहून घ्या. पहिला पॉइंट लिहून घ्या, 5 लाखापर्यंतचा आरोग्य विमा योजना देण्यात येईल. अशा प्रकारची ही योजना आहे. म्हणजेच काय, अप टू 5 लाख हेल्थ इन्शुरन्स ही स्कीम असणार आहे, ज्याच्या अंतर्गत दुसरा पॉइंट लिहून घ्या, जे काही ॲप्लिकंट्स आहेत, अर्जदार आहेत, त्यांना दरवर्षी फक्त ₹850 भरावे लागणार आहेत आणि त्यानंतर ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. कोणत्या? 5 लाख आरोग्य विमा योजनेसाठी. आणि या ठिकाणी याच्या योजनेला नाव काय ठेवण्यात आलं आहे? मुख्यमंत्री चिरंजीवी योजना, जी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? राजस्थान राज्य सरकारने. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. मेडिसिन फ्रॉम द स्काय. पहा, काय आहे योजनेचं नाव? मेडिसिन फ्रॉम द स्काय नावाची जी काही योजना आहे ती कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे? तर 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तेलंगणा या राज्य सरकारने मेडिसिन फ्रॉम द स्काय नावाची योजना सुरू केली आहे त्यांच्या राज्याच्या अंतर्गत. ज्याच्या अंतर्गत याच्या मागचा पर्पज काय, मोटो काय आहे? तर पहिला पॉइंट लिहून घ्या, ड्रोनद्वारे औषधे वितरित करणे याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. आणि दुसरा एक पॉइंट लिहून घ्या, ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा समानता सुनिश्चित करण्यासाठी अशा प्रकारची ही योजना सुरू करण्यात आली आहे, ज्याच्या अंतर्गत मेडिसिन फ्रॉम द स्काय असं त्या योजनेचं नाव आहे. तर कोविड-19 मध्ये ही जी काही योजना आहे ती सर्वात जास्त लाभदायक ठरलेली आहे. अशा प्रकारे पर्याय क्रमांक बी, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. मुख्यमंत्री बाल सेवा योजना नावाची योजना कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे? तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, यूपी म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री बाल सेवा योजना नावाची योजना सुरू करण्यात आली होती. या ठिकाणी याच्या मागचा पर्पज लिहून घ्या. पहिला पॉइंट लिहून घ्या, कोविडमुळे पालक गमावलेल्या मुलांना मासिक मदत, म्हणजेच काय, महिन्याला काहीतरी मदत करणे, फायनान्शियली काहीतरी हेल्प करणे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे. आणि दुसरा एक पॉइंट लिहून घ्या, जे काही बिचारे अनाथ झालेले मुलं आहेत, ज्यांनी पालक आपले गमावलेले आहेत ड्यू टू कोविड-19 पॅन्डेमिक, या मुलांना दरमहा 4,000 रुपये मिळणार आहेत या योजनेच्या अंतर्गत. ज्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री बाल सेवा योजना, जी सुरू केली आहे उत्तर प्रदेश या राज्य सरकारने. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. मा कॅन्टीन नावाचे अभियान, कॅम्पेन किंवा योजना कोणत्या राज्यात सुरू केली गेलेली आहे? तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पश्चिम बंगाल या राज्य सरकारने मा कॅन्टीन नावाचे अभियान किंवा योजना सुरू केली आहे, ज्याच्या अंतर्गत या मा कॅन्टीनमध्ये, म्हणजे ज्या ज्या पण ठिकाणी हे अशा प्रकारचं कॅन्टीन असणार आहे, ज्या कॅन्टीनचं नाव आहे मा कॅन्टीन, तर या ठिकाणी या कॅन्टीनमध्ये आपल्या गरीब लोकांना ₹5 जेवण भेटणार आहे. जसं की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शिवभोजन योजना सुरू करण्यात आली होती, तशाच प्रकारे पश्चिम बंगालमध्ये मा कॅन्टीन नावाचं योजना सुरू करण्यात आली आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. परवडणारे भाडे गृहनिर्माण आणि संकुले योजना नावाची काही योजना आहे, ती कोणत्या राज्यात सुरू केली गेलेली योजना आहे? तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उत्तर प्रदेश म्हणजेच यूपी. उत्तर प्रदेश या राज्य सरकारने अशा प्रकारची ही योजना सुरू केली आहे. ज्या योजनेचं नाव आहे परवडणारे भाडे, म्हणजेच काय, अफोर्डेबल रेंट गृहनिर्माण आणि संकुल योजना नावाची ही योजना आहे, जी उत्तर प्रदेश राज्य सरकारने सुरू केली आहे. ज्याच्या अंतर्गत एक पॉइंट लिहून घ्या, जे काही स्टुडंट आहेत, विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांसाठी किंवा जे काही शहरी स्थलांतरित लोक आहेत त्यांच्यासाठी, किंवा जे काही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आहेत किंवा इतर मागासवर्गीय लोक आहेत त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे, ज्याच्या अंतर्गत परवडणारं भाडं त्यांना भेटणार आहे घरांसाठी. तर अशा प्रकारची ही योजना उत्तर प्रदेश राज्य सरकारने सुरू केली आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. इंदिरा रसोई योजना नावाची योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे? तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजस्थान. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, राजस्थान या राज्य सरकारने इंदिरा रसोई योजना नावाची योजना सुरू करण्यात आली आहे. याच्या अंतर्गत एक पॉइंट लिहून घ्या, गरीब आणि गरजूंना सवलतीच्या दरामध्ये दिवसातून 2 वेळेस पोषण आहार उपलब्ध करून देणे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे. तर या ठिकाणी या योजनेचं नाव आहे इंदिरा रसोई योजना, जी राजस्थान राज्य सरकारने सुरू केली आहे. पहा, या ठिकाणी आता खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये आपण 3 योजना पाहिल्यात. परत आपण रिव्हिजन करून घेऊया. पहिली योजना पाहिली होती आपण शिवभोजन योजना,
जी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे, ज्याच्यामध्ये ₹10 मध्ये गरीब आणि गरजूंना जेवण मिळणार आहे. दुसरी योजना आपण पाहिली होती खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये मा कॅन्टीन अशा प्रकारची ही योजना होती. ती योजना सुरू केली होती विद्यार्थी मित्रांनो वेस्ट बेंगॉलच्या राज्य सरकारने आणि या ठिकाणी ₹5 मध्ये गरीब आणि गरजूंना जेवण भेटणार आहे. आणि तिसऱ्या वेळेस आपण खाण्यापिण्याच्या बाबतीत योजना पाहिली होती ती कोणती आहे? इंदिरा रसोई योजना, जी कोणी सुरू केली आहे? राजस्थान राज्य सरकारने. आणि याही ठिकाणी अत्यंत सवलतीच्या दरामध्ये दिवसातून 2 वेळेस पोषण आहार भेटणार आहे गरीब आणि गरजूंना. गोष्टी लक्षात आल्या? अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12वा. जगन्नाथ थोडू योजना नावाची योजना कोणत्या राज्यात सुरू केली गेलेली योजना आहे? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आंध्र प्रदेश. मी बऱ्याच वेळेला सांगतो, कुठल्याही योजना असो किंवा कुठलंही कॅम्पेन असो, अभियान असो, त्याच्या अगोदर जर वाय-एस असं जर लागत असेल किंवा जगन्नाथ असा जर शब्द लागत असेल, तर डायरेक्टली आंध्र प्रदेश या राज्याला क्लिक करायचं. बरोबर? तर या ठिकाणी आंध्र प्रदेश या राज्य सरकारने जगन्नाथ थोडू योजना नावाची योजना सुरू केली आहे त्यांच्या राज्याच्या अंतर्गत. ज्याच्या अंतर्गत त्या योजनेचा उद्देश काय आहे? तर पहिला पॉइंट लिहून घ्या. प्रत्येक विक्रेत्याला म्हणजे काय जे काही स्ट्रीट वेंडर्स असतात बरोबर का नाही? रस्त्यावरती विक्रेते करणारे जे काही व्यापारी असतात त्या प्रत्येक विक्रेत्याला ₹10,000 बिनव्याजी कर्ज म्हणून प्रदान करणे. ज्या ठिकाणी अजून एक पॉइंट लिहून घ्या. छोट्या व्यापारी जे काही असतात, तर त्या छोट्या व्यापाऱ्यांच्या कामांसाठी कर्ज योजना ही योजना असणार आहे. तर या ठिकाणी छोटे व्यापारी जे काही असतात, तर त्या छोट्या व्यापाऱ्यांच्या कामासाठी ही जी काही योजना आहे, ती कर्ज योजना म्हणून लाभदायक ठरणार आहे. तर अशा प्रकारे या योजनेचा उद्देश आहे, या योजनेचं नाव आहे जगन्नाथ थोडू योजना, जी आंध्र प्रदेश या राज्य सरकारने सुरू केली आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा. घर घर रोजगार आणि कारोबार मिशन नावाची योजना कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे? तर 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पंजाब या राज्याने अशा प्रकारची ही योजना सुरू केली आहे. ज्या योजनेचं नाव आहे घर घर रोजगार आणि कारोबार मिशन, कारोबार मिशन. ज्याच्या अंतर्गत याच्या मागचा पर्पज काय, मोटो काय आहे, हेतू काय आहे, उद्देश काय आहे, तर लगेच लिहून घ्या पॉइंट करून. राज्यातील प्रत्येक कुटुंबाला कुटुंबातील पात्र तरुणांना किमान एक नोकरी उपलब्ध करून देणे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे. गोष्टी लक्षात आल्या? तर या ठिकाणी या योजनेचं नाव आहे घर घर रोजगार आणि कारोबार मिशन. तर अशा प्रकारे पंजाब या राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14वा. अलीकडेच उडान नावाची जी काही योजना आहे, ती उडान नावाची योजना कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे? तर 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. तर पंजाब या राज्य सरकारने उडान योजना नावाची जी काही योजना आहे ती सुरू केली आहे. त्याच्या अंतर्गत या उडान नावाची जी काही योजना आहे त्याच्या मागचा पर्पज काय, हेतू काय आहे? तर पहिला पॉइंट लिहून घ्या. जे काही गरजू आहेत त्या गरजूंना मोफत सॅनिटरी पॅड प्रदान करणे. ही जी काही योजना आहे ती योजना कधी सुरुवात करण्यात आली? तर आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त ही योजना सुरू करण्यात आली पंजाब राज्य सरकारमध्ये. आणि तिसरा एक पॉइंट लिहून घ्या. राज्यभरातील गरजू मुली आणि महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स पुरवणे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या योजनेचं नाव आहे उडान योजना, जी पंजाब या राज्य सरकारने सुरू केली आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15वा. मुख्यमंत्री कोविड उपचार योजना ही जी काही योजना आहे ती कोणत्या राज्यात सुरू केली गेलेली योजना आहे? तर 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी, मध्य प्रदेश या राज्य सरकारने मुख्यमंत्री कोविड उपचार योजना ही योजना सुरू केली आहे. ज्याच्या अंतर्गत त्याच्या मागचा प्रमुख उद्देश काय, तर लगेच स्टार मार्क करून लिहून घ्या. मध्य प्रदेश राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्वांना फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणे, म्हणजेच काय, सर्वांना मोफत उपचार पुरवणे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे. आणि या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री कोविड उपचार योजना, जी एमपी या राज्य सरकारने सुरू केली आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा. बस सेवा मोक्ष कलश नावाची एक योजना आहे ती कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे? तर 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राजस्थान राज्य सरकारने बस सेवा मोक्ष कलश नावाची योजना सुरू केली आहे. ज्याच्या अंतर्गत 2 पॉइंट लिहून घ्या. पहिला पॉइंट लिहून घ्या. विशेष मोफत बस सेवा मोक्ष कलश असणारी ही योजना म्हणजे या योजनेच्या अंतर्गत. आणि दुसरा एक पॉइंट लिहून घ्या. विशेष विनामूल्य बस सेवा असणारे म्हणजेच मोफत बस सेवा असणारे, ज्या ठिकाणी लोकांना राजस्थान ते उत्तराखंड मध्ये अस्थि विसर्जनासाठी जाण्यासाठी अशा प्रकारच्या या फ्री ऑफ कॉस्ट मोफत बस सेवा प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत मोक्ष कलश यासाठी. तर या ठिकाणी बस सेवा मोक्ष कलश अशी या योजनेचं नाव आहे, ज्या अंतर्गत ही जी काही योजना आहे पर्याय क्रमांक डी, राजस्थान राज्याने सुरू केली आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा. 10 हफ्ते 10 बजे 10 मिनिट नावाची जी काही मोहीम आहे, कॅम्पेन आहे, अभियान आहे, ती कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे?
तर 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत 10 हफ्ते 10 बजे 10 मिनिट नावाचं एक कॅम्पेन सुरू करण्यात आलेलं होतं. ज्याच्या मागचा प्रमुख उद्देश काय? हे कॅम्पेन कशासाठी होतं? तर हे कॅम्पेन होतं डेंग्यू विरोधी मोहीम. बरोबर का नाही? तर डेंग्यू विरोधी मोहीमसाठी हे अभियान सुरू करण्यात आलं होतं. ज्या अभियानाचं नाव होतं 10 हफ्ते 10 बजे 10 मिनिट. आणि या ठिकाणी कुठे सुरू करण्यात आलं होतं? पर्याय क्रमांक सी. दिल्ली या आपल्या केंद्रशासित प्रदेश सरकारमध्ये. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18वा. रेड लाईट ऑन गाडी ऑफ नावाचे एक कॅम्पेन अभियान कोणत्या राज्याच्या अंतर्गत सुरू केलं होतं? आपण मगाशीच पाहिलं होतं. पहा, प्रदूषण म्हटलं की दिल्लीचं नाव सगळ्यात टॉपला येतं. त्याच्याच अंतर्गत अशा प्रकारचं हे अभियान सुरू केलं होतं. ज्या अभियानाचं नाव आहे रेड लाईट ऑन गाडी ऑफ. म्हणजे जे काही आपण सिग्नल असतात बरोबर का नाही? सिग्नलमध्ये विद्यार्थी मित्रांनो रेड जर लाईट लागली तर तुम्ही तुमच्या गाडीचं जे काही स्विच आहे ते स्विच ऑफ करा. बरोबर का नाही? तर अशा प्रकारे 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. दिल्ली या राज्य सरकारने अशा प्रकारचं अभियान रेड लाईट ऑन गाडी ऑफ नावाचं अभियान सुरू करण्यात आलं होतं. ज्याच्या मागचा प्रमुख मोटो काय आहे? साधी गोष्ट आहे, वाहनांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी अशा प्रकारचं हे अभियान दिल्लीने सुरू केलेलं आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 19 नंबरचा. मिशन हौसला नावाचं एक योजना किंवा अभियान कोणत्या राज्यात सुरू केलं गेलं आहे? तर 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. उत्तराखंड या राज्यामध्ये मिशन हौसला नावाची योजना अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. ज्याच्या अंतर्गत याच्या मागचा प्रमुख उद्देश काय? स्टार मार्क करून ठेवा. कोविड-19 रुग्णांना ऑक्सिजन, बेड, प्लाझ्मा मिळवण्यासाठी मदत करण्यासाठी पोलिसांनी मिशन हौसला सुरू केलं आहे. याच्या अंतर्गत काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकण्यासारखं आहे. ही जी काही योजना आहे मिशन हौसला, ही कोणी सुरू केलेली योजना आहे? पोलिसांनी मिळून सुरू केलेली योजना आहे. या योजनेचं नाव काय आहे? मिशन हौसला. आणि कोणत्या राज्य सरकारच्या पोलिसांनी सुरू केली आहे? उत्तराखंड. बरोबर? तर पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आजचा शेवटचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20वा. एक पौधा सुपोषित बेटी के नाम नावाची योजना कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे? तर 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. राजस्थान राज्याच्या अंतर्गत एक पौधा सुपोषित बेटी के नाम अशा नावाची योजना आहे ती राजस्थान राज्य सरकारने सुरू केली आहे. याच्या बाबतीत परत 3 पॉईंट लिहून घ्या. पहिला पॉईंट लिहून घ्या. बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा भाग म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. दुसरा पॉईंट लिहून घ्या. मुलींचा जन्म हा सण म्हणून साजरा करणे आणि गर्भवती महिला आणि मुलांना पोषण बद्दल जागरूकता निर्माण करणे, त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करणे. आणि तिसरा एक पॉईंट लिहून घ्या. या योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासन मुलीच्या जन्मानंतर ड्रमस्टिक रोपाचे वाटप करणार आहे या योजनेच्या अंतर्गत. अशा प्रकारे या योजनेचं नाव आहे एक पौधा सुपोषित बेटी के नाम, जी योजना बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा भाग म्हणून सुरू करण्यात आलेली आहे. शेवटी एवढंच बोलेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या जवळच्या 2-3 मित्र-मैत्रिणींना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. जे शहरापासून दूर आहेत, ट्युशन लावू शकत नाहीत, पेड क्लास घेऊ शकत नाहीत, तर अशा विद्यार्थ्यांना शेअर करा. उद्या कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा नक्कीच कमेंट करून सांगा. शेवटी जाताना एवढंच बोलेल. चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. आणि जाता जाता परत एकदा 2 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट, सकाळी 6 वाजता न चुकता चालू घडामोडीचा व्हिडिओ अपलोड होत असतो आणि संध्याकाळी 7:30 वाजता ज्या पण टॉपिकवरती तुम्ही मला कमेंट करून सांगताल त्या टॉपिकवरती व्हिडिओ दररोज संध्याकाळी 7:30 वाजता न चुकता अपलोड केला जाईल. क्लिअर? शेवटी एवढंच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्र-मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे? आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.